सेवा ही मेरी पहचान, शंकर सोनेजा। सेवा ही जिनकी पहचान, वो हैं शंकर सोनेजा। फ्री मालेगांव का काढ़ा, फ्री जोड़ों के दर्द का तेल, फ्री नसों के दर्द से छुटकारा पाने की पीने की दवा। सेवा का लाभ उठाइए, सदैव आपकी सेवा के लिए हाजिर रहते हैं शंकर सोनेजा। अॼुकल्ह असांजे सिंधी समाज में रिश्ता ठहण ॾुखिया ऐं ठहण सवला थी विया आहिनि। इन करे रिश्तो.com पंहिंजे मेंबर्स जे लाइ शुरू करे रहियो आहे एक्सपर्ट्स काउंसलर्स जे द्वारा प्री मैरिज काउंसलिंग, मतलब एंगेजमेंट खां पोइ ऐं शादीअ खां पहिरियों। त अचो शादीअ खां पहिरियों अची प्री मैरिज काउंसलिंग जो फ़ाइदो वठो। नमस्कार, मैं राजेश दलवानी, आप देख रहे हैं उल्लास लाइन बुलेटिन। विकास की निशानी, सुरक्षा की निशानी। अॼु शहर में विकास खपे, अॼु शहर में विकास खपे। रोज शहर में गुंडागर्दी वधी रही आहे, पुलिस स्टेशन में भी हमला थी रहिया आहिनि। उन्हनि सभिनी खे सुरक्षित रखण लाइ, आम माण्हूअ खे सुरक्षित रखण लाइ, असांजे माताउनि भेनरुनि खे सुरक्षित रखण लाइ तव्हां हिन दफ़े परिवर्तन आणींदा। सॼो उल्हासनगर में हिकिड़ी लहर हली रही आहे, पप्पू कालाणी ऐं धनंजय बोडाए। इहे ॿ माण्हू पूरे उल्हासनगर में छायल आहिनि। उल्हासनगर जे हिकु हिकु माण्हू अॼु दिलि खोले करे फ़ैसिलो कयो आहे त असां पप्पू कालाणी जेके असांजा शहर गॾु आहिनि, असांजी भेण दया तेजी, शहर अध्यक्ष कैलाश तेजी, सभिनी जो स्वागत थी रहियो आहे। आपा के साथ में रहती है, उनका पूरा पूरा समर्थन धनंजय बोडा। मेहरबानी करे तव्हां वापारी सभिनी होटल जे लालच में न ईंदा, कंहिं होटल जे पार्टी में लालच में ईंदा। हिकु हिकु दुकानदार ॿार जो धनंजय बोडारे या पप्पू कालाणी सां दिलि जो रस्तो आहे। इन करे पप्पू कालाणी सां सभिनी सिंधी भाउरनि भेनरुनि माताउनि खे, सभिनी दुकानदार भाउरनि खे विनती करे रहिया आहिनि, कंहिं बि लालच में न अचो। कोई भी दुकान लोकांचं शिवसेनेवरचं प्रेम, उद्धव बाळासाहेब ठाकरेवरचं प्रेम आणि महाविकास आघाडीवरचं प्रेम आज या ठिकाणी उल्हासनगरचे माझे आमदार आयकॉन पप्पू कालाणी बरोबर आहेत। सर्व सिंधी बांधवांना ते अपील करतात की महाविकास आघाडीला मत द्या आणि या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी नक्की येणार आहे। त्याचं सुरुवातच उल्हासनगरमध्ये होणार आहे। उल्हासनगर 141, 142 आणि 140 तिन्ही मतदारसंघ हे नक्कीच या महाविकास आघाडीला फार आहेत आणि लोकांची रिॲक्शन या सध्याच्या दळबद्री सरकारच्या विरोधात त्यांचा एक आक्रोश आहे लोकांचा। ज्या पद्धतीने कामकाज या महाराष्ट्रात चाललेले आहे हे लोकांना पटत नाही, रुचत नाही। कपट कारस्थान, विश्वासघात या आधारावर आणि कल्याणपूर्व तर अगदी वनवास भोगते। कल्याणपूर्वचा हे विधानसभा मतदारसंघ म्हणजे राज्य शासनाच्या माध्यमातून जी कामं व्हायला पाहिजेत ते अजिबात होत नाहीत। या ठिकाणचे रस्ते असतील, पाणी पुरवठा असेल, लाईट असेल, आरोग्याच्या समस्या असतील, कल्याणपूर्वमध्ये एकदम पूर्व विभाग KDMCचा त्यातल्या या विधानसभा क्षेत्राचा अतिशय दुर्लक्षित आहे, मागास आहे आणि याच्या विरोधात संतापाची लाट आहे लोकांच्या मनामध्ये। त्या भारतीय जनता पार्टीवाल्यांना वाटतं की लोक पैसे अजिबात इथून पाय उतार केल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे। इथं गुन्हेगारीचं साम्राज्य वाढलेलं आहे, गुंडाराज चालू आहे, पोलीस स्टेशनमध्ये फायरिंग होते, महिलांवर अत्याचार होते आणि असं असताना महाराष्ट्राचं नाव पूर्ण देशामध्ये खराब झालेलं आहे आणि ते भरून काढण्यासाठी त्याचा म्हणजे
बदला नाही, पण बदल नक्की होणार आहे. आणि तुमच्या मॅनिफेस्टोमधले असे काही मुद्दे सांगा ना आम्हाला जरा, या जनतेसाठी करणार आहात. जनतेसाठी म्हणजे या कल्याणपूर्व क्षेत्राचा मी विधानसभेचा विचार करतोय. या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचं हॉस्पिटल असलं पाहिजे, सुसज्ज स्टेडियम असलं पाहिजे ज्या ठिकाणी खेळाडू तयार होतील. या ठिकाणी IAS IPS अकॅडमी असली पाहिजे ज्या ठिकाणी IAS मुलांना प्रशिक्षित देता येईल. या ठिकाणी एक चांगलं उद्यान असलं पाहिजे, नाना पार्क असले पाहिजे. असं काही नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे ते कल्याण पूर्व विभागामध्ये उल्हासनगरमध्ये सुद्धा जी पाण्याची समस्या आहे त्याला कारण फक्त राज्य शासन आहे. लोक नगरसेवकाला दोष देतात, पण MIDCतून पाणी पुरवठा कमी महापालिकेला झाल्यामुळं ते शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोचत नाही आणि त्याचा परिणाम होतो लोकांवर. लोक नगरसेवकांना दोष देतात, पण इथं आमचा आमदार पाठपुरावा करायला कमी पडतो. त्यामुळे पाणी 10 वर्षापूर्वी जेवढं होतं कोटात तेवढाच मिळतो आहे. हे राज्य शासनाकडे मांडलं पाहिजे. या शहराला वाढीव पाणी पुरवठ्याची गरज आहे. ते एकही आमदार करत नाही. पर्यायाने टोकाच्या विभागामध्ये पाणी पुरवठा होत नाही. मी याचा राग लोकांच्या मनात आहे. हे लोकांना आता पटते की हे काम करत नाहीत, विकासाच्या नावाने विनाश चाललेला आहे. त्यामुळे हा बदल हा निश्चित आहे. आणि तुमच्या पप्पू साहेबांबद्दल काय मत आहे? मी पहिलंच सांगितलं आहे, या शहराचे एक आयकॉन आहेत. सिंधी भाषिकांचं आणि संपूर्ण उल्हासनगर वासियांचं त्यांच्यावर प्रेम आहे. आपण लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणजे 1 2 3 असेल 4 5 असेल हे वर्षानुवर्षांनी त्यांनी एक चांगलं या शहरासाठी काम केले. त्याच्यानंतर कोणी काम केलं अशा लोकांची भावना आहेत. त्यामुळे त्यांच्यावर लोकांचं प्रेम आहे. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर।